आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सेक्युलर समाज निर्मितीसाठी जवळ्यात विचार मंथन। सेक्युलर चळवळीच्या विचार बैठकीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। संविधानातील मूल्यांवर समाज जागृतीचा निर्धार। भारतीय राज्यघटनेतील सेक्युलर या मूल्याच्या आधारे समतावादी, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपणारा समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने सेक्युलर चळवळीची विचार बैठक जवळा येथे उत्साहात संपन्न झाले। या बैठकीला विविध घटकातील तरुणांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती। या बैठकीचे आयोजन पंचशील अभियानाचे संचालक अशोक जगधने, भागवत मागाडे, राजू मागाडे, सदाशिव मागाडे आणि रोहित मागाडे यांनी केले होते। यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी भारत शेळके, ॲडव्होकेट सुनील जगधने, पत्रकार राजगे आणि पत्रकार रवी साबळे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट सुनील जगधने यांनी केले। त्यांनी सेक्युलर चळवळीचा उगम, तिची आजवरची वाटचाल तसेच समाजामध्ये संविधानिक मूल्याची रुजवणूक करण्यासाठी चळवळीची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली। पत्रकार रवी साबळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत सामाजिक परिवर्तनासाठी वैचारिक चळवळीची गरज अधोरेखित केली, तर सदाशिव मागाडे यांनी जवळा गावाची सामाजिक व स्थानिक माहिती उपस्थितांसमोर मांडली। यावेळी मार्गदर्शन करताना भारत शेळके म्हणाले, संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। जो माणूस आपल्या आईवडिलांना आदर्श मानतो आणि त्यांचा मान सन्मान राखतो तोच देशाचाही मान राखतो। चळवळीशिवाय समाजाची आणि देशाची प्रगती होणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने सेक्युलर विचार समजून घेऊन या चळवळीत सहभागी व्हावे। कार्यक्रमाच्या आज समारोपावेळी भागवत मागाडे यांनी आभार मानले। ते म्हणाले, ॲडव्होकेट जगधने साहेबांचा या गावाशी खूप जवळचा संबंध आहे। त्यांनीच मला घडवले आहे। त्यांच्या शब्दाला आम्ही प्रमाण मानतो। आम्ही सेक्युलर चळवळीत सहभागी होऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या विचार बैठकीसाठी विविध सामाजिक घटकातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। संविधानिक मूल्ये, सामाजिक सलोखा आणि समतावादी समाज निर्मितीचा विचार गावागावात पोहोचवण्यासाठी चळवळीला बळ देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। एक असा मोठा गॅप पडलेला होता, त्यानंतर जी चळवळ होती ती संपली होती। नंतर राजा ढाले साहेबांनी वगैरे मास मुवमेंट वगैरे काढली, ती काही काळ चालली, परत ती संपली। बाळासाहेब आंबेडकरांचे पण काही पक्ष आले, हे आले, ते आले, हे बदलत बारीक बारीक करून परत वंचित वगैरे असं हे सगळं काळ चालला होता। RPI मध्ये पण अनेक स्थित्यंतर झाली होती। समाज हा इकडे तिकडे विखुरला गेलेला होता। त्यामुळे काही तर कोणी केलं पाहिजे असं एक महाराष्ट्रभर काही विचारवंतांनी दौरे काढले आणि महाराष्ट्रभर फिरले। कोणीतरी काहीतरी करा, कोणीतरी काहीतरी करा, या स्तब्ध जीवन जमणार नाही। आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये संविधानाचा धोका निर्माण झाला। मग लोकांना कळायला लागले की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। यापूर्वी जे कुठं जे इकडे तिकडे चळवळीत काम करत होते त्यांनी जो एक महाराष्ट्र दौरा काढला, ती सगळ्या संघटनेमध्ये होती। त्याच्यात प्रामुख्यानं राजा ढाले सरांच्या बरोबर काम करणारी काही बरीच मंडळी त्यात होती, काही विचारवंत होती। आणि आपल्यालाही माहिती आहे, अभ्यास लोकांना जर माहिती असेल, कोण वाचन करणार असेल, तर वैचारिक चळवळ जी चालत होती ती शक्यतो लिटरेचरसह म्हणजे साहित्यासह चळवळ चालायची, रस्त्यावर सुद्धा चळवळ चालायची, त्याचा केंद्रबिंदू राजा ढाले होते। आणि वैचारिक जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।